हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंढा यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता मी ऑन द वे चालली होती पुण्याहून घरी, तर यांना म्हटलं चला इथे पाषाणमध्ये नवीन डिमांड झाले, आपण जरा चेक करूयात की गावाकडे मला थोड्याफार वस्तू लागणार होत्या त्या घेऊन याव्या म्हटल्यात. तर आता मी तिकडे चालली आहे डिमार्टमध्ये. अजून तर एंटर झाले नाही आहे, आत्ता होईल एंटर. तर जे काही नवीन वगैरे असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल की डिमार्टमध्ये काय काय नवीन आहे. माझा अवतार इग्नोर करा, कारण की झोप माझी इनकम्प्लीट झालेली आहे त्यामुळे. तर आता मी चालली एंटर होणार आहे, लिफ्ट येते म्हणून थांबलो इकडे. सो लिफ्ट आले की आम्ही जाणार आहे आणि काय काय नवीन वस्तू असेल तर तुमच्यासोबत पण शेअर करते. पण आफ्टर लॉंग टाईमने मी डिमार्टमध्ये आलेली आहे. हो की नाही पिलू? ट्रॉली घेण्यात बिझी आहे माझं पिलू. अवतार बघा, अवतार बघा, अवतार बघा. इकडे माझं पिल्लू रेडी आहे, लागलेलं दाखवते मला. आता मी एंटर झालेलो आहे. आम्हाला गेल्या गेल्या पहिले ट्रॉलीत बसावं लागतं आणि नंतर काय आता बारीकच होतं मी अजून पण. त्यानंतर बघत म्हटलं तुमच्यापर्यंत काय काय छोट्या मोठ्या गोष्टी आल्यात त्या शेअर कराव्यात. अगदी उन्हाळा चालू आहेत तर बॉटलमध्ये बघा अगदी छान असे सेट आलेले आहेत बॉटलचे आणि अगदी कमी किमतीत. 21 रुपयाला वरच्या बॉटल्स आहेत आणि खालच्या पण अगदी कमी किमतीत आहेत. आणि तुम्ही बघू शकता नवीन नवीन प्रकारच्या बॉटल्स आलेल्या आहेत आणि कलर तर खूप भारी आलेले आहेत त्यामध्ये. आणि तुम्ही बघता इकडे की अगदी कमी रेटमध्ये. आणि डीमार्टमध्ये हे जे आहेत डबे कंटेनर जे आपल्याला ऑनलाईन खूप महाग पडतात पण डीमार्टमध्ये ठीक आहेत, प्लास्टिकचे आहेत पण ओके. एक डब्बा 99 रुपीजला आहे, अगदी एअरटाईट आहे आणि खूप छान दिसायला. त्यामध्ये आपल्याला काही वस्तू ठेवायच्या म्हटलं तर अगदी भारी दिसू शकतं आपल्या किचनमध्ये. आणि म्हणजे ज्या वस्तू आपण त्यामध्ये ठेवू त्या अगदी ट्रान्सपरंट दिसतात, त्यामुळे पटकन घ्यायला पण इझी जातं. त्यामध्ये पण साईज वेगवेगळे आहेत. खाली पण डब्बे 199, 79 अशा रेंजमध्ये आहेत. अगदी स्वस्तात मस्त डीमार्टमध्ये हा स्टॉक लागलेला आहे. मी आज गेले होते तर म्हटलं तुमच्यापर्यंत पण शेअर करावं की एक डीमार्टमध्ये एक्झॅक्ट काय काय आलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या जे हे कंटेनर आहेत ते प्लास्टिकचे आहेत आणि हे पण डबे प्लास्टिकचे आहेत जे की 69ला. आणि हे जे आहेत ते 4 सेट, 1 2 5चा सेट आहे तो. आणि आपण असेच काही पण ठेवू शकतो त्यामध्ये, खाऊ वगैरे किंवा काय. तर तो पण काहीतरी 325ला होता. आणि हे जे आपल्या जिम्समध्ये घेऊन जाण्यासाठी बॉटल किंवा बाहेर कुठं फिरायला घेऊन, तर या पण नवीन स्टॉकमध्ये बॉटल आलेल्या आहेत अगदी छान कमी रेटमध्ये. आणि हे आपले फ्रूट्स वगैरे ठेवायला किंवा कुठली भाजी वगैरे ठेवायला तात्पुरती, तर हे पण छान असं आलेलं आहे. अगदी असं आहे, खूप भारी वाटतं आहे, लाईक टोपली टाईप ना. आणि हा एक डब्बा असा आहे की फक्त वरतून बटन असं पुश करायचं लगेच ओपन होते. अगदी कमी रेंजला आहे हा पण. आणि हे पण एक फ्रूट ठेवायचं बास्केट टाईप आलेलंच आहे, अगदी छान पानाच्या आकारामध्ये आहे. आणि हेही खूप छान वाटत होतं मला घ्यायला, तर मी घेतलं नाही आहे पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. मी नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा म्हटलं शॉपिंग करेल. मी जाताच चालले होते डीमार्टमध्ये, थोडंफार मला सामान घ्यायचं होतं तर म्हटलं मी चालली आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं. हे पण अगदी फ्रूट्स वगैरे ठेवायला छान आहे. आणि कपमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीत आलेल्या आहेत, अगदी बघू शकता खूप छान. आणि या डिश प्लेट म्हणाल तर त्यामध्ये पण वेगवेगळे खूप छान अशा व्हरायटी आलेल्या आहेत. आणि ब्लॅक कलरमध्ये तर अगदी युनिक वाटत होती, खूप छान वाटत होती. अगदी 59लाच आहे. आणि ऑनलाईन हे प्रोडक्ट घ्यायचे म्हटले तर अगदी जास्तीत जास्त रेंज सांगते ही 29ला. हे मी बाऊल घेतलेले आहेत आणि ह्या पण बाऊल किती छोट्या छोट्या 29 वगैरे इतक्या छान वाटत होत्या. आणि मुलांना आता स्कूलच्या हे वॉटर बॉटल पण वेगळ्या पद्धतीने आलेल्या आहेत की बघू शकता तुम्ही. छान छान व्हरायटीमध्ये आलेलं होतं. ही एक बॉटल मी घेऊन आले घरी. जे दिसेल डीमार्टला गेले की काही ना काही वस्तू आपण घेतच राहतो. इतक्या छान वस्तू आलेल्या होतात. बाकी आपलं सामान वगैरे होतंच. येताना आम्हाला इतका सारा पाऊस लागला की काय विचारूच नका. खूप धो पाऊस चालू झाला होता, त्यामुळे आम्ही लगेच निघालो. आणि यांनाही बाहेर जायचं होतं. इतक्या साऱ्या वस्तू आहेत, कोणाला डीमार्टमध्ये जाऊन घ्यायचं असेल तर अगदी छान छान नवीन नवीन वस्तू आलेल्या आहेत. बाकी सामान वगैरे आपलं असतंच. त्यानंतर पुढे येऊन बघितलं तर इतकं सारं ऊन पडलं होतं. म्हणजे पाऊस काय मज्जा घेतो की काही लोकांची मध्येच पडतोय, मध्येच नाही पडत आहे. त्यानंतर पुढे आलो तर पुन्हा एकदा पाऊस चालू झाला होता, म्हणजे असं मध्येच पडत होता मध्येच पडत. तर आजच्या पुरतं एवढंच, भेटत होतं पण उद्याच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच शॉपिंग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारे प्रेम द्यायला. चला भेटूयात उद्या, बाय.